शोल्डरचं मेजरमेंट घेताना कधीही आपण फ्रंट साईडहून शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं नसतं, तर नेहमी आपण बॅक साईडनं शोल्डरचं मेजरमेंट काउंट करायचं असतं. आणि शोल्डरचं मेजरमेंट घेताना इथं जे बोन असतं शोल्डर बोन, तर ते कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि हा जो फुगीरपणा असतो तो सुद्धा टेपनं काउंट करायचा असतो. म्हणजे कशा प्रकारे मेजरमेंट घेतलं जातं तर ते बघा. तर इथून ते इथंपर्यंत हे अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा असतो. शोल्डरचं मेजरमेंट अशा प्रकारे घ्यायचं असतं. ओके, जसं की या केसमध्ये आपलं येत आहे 3.25 इंच. ओके, तर या प्रकारे शोल्डरचं मेजरमेंट घेतलं जातं. नेहमी बॅक साईडनंच घ्यायचं, फ्रंट साईडनं शोल्डरचं मेजरमेंट कधीही घेतलं जात नाही. आणि हे अशा प्रकारे गोलाकार मध्ये घेतलं जातं शोल्डरचं मेजरमेंट, या बोनपासून या बोनपर्यंत. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक लाईनचं किंवा गळा रुंदी किंवा गळ्याची जी खोली असते, जसं की हा किंवा फ्रंट साईडला असा हा, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.